शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात आणखीन तिघे जेरबंद, 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात पोलिसांनी आणखीन तिघांना अटक केली आहे. मुख्य सूत्रधार बिजेंदर कुमार गुप्ता याला मदत करणाऱ्या या आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आलेलं असताना न्यायालयाने त्यांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आणि या प्रकरणात कपिल दहिया, सोनू सिंह आणि मिथुन सिंह या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य सूत्रधार बिजेंदर कुमार गुप्ता याला मदत करणाऱ्या दोघांना पटना येथून ताब्यात घेण्यात आले, तर हरियाणातील कपिल दहिया हा पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. तपासानंतर तीनही आरोपींना भिवंडीत आणून न्यायाधीश SM सुतार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने तीनही आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आणि या आरोपींकडून प्रश्नपत्रिका फुटीच्या रॅकेटबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आज ज्या आरोपीला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं, मिथुन आणि सोनू असे 3 आरोपी याच्यामध्ये आणि एक कपिल दहिया म्हणून असे 3 आरोपी अरेस्ट करण्यात आले होते. त्यांच्यावर ॲलिगेशन हे आहे का जो फरारी आरोपी आहे बिजेंदर सिंग, त्यांनी यांचा आधार कार्ड वगैरे बनवण्यामध्ये, त्यांचे काही ट्रान्झॅक्शन वगैरे करण्यामध्ये यांची मदत केलेली आहे आणि यांनी त्यांची मदत केलेली आहे असं त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे. तरी मेहरबान न्यायालयाने त्यांना 9 तारखेपर्यंत ह्या सर्वांना पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली. ह्या तिघांना फ्रेश. मी ॲडव्होकेट नरेंद्र गुप्ता. आज मी आरोपी क्रमांक 1 कपिल कृष्ण दहिया यांच्यातर्फे हजर झालो होतो मेहरबान भिवंडी न्यायालयात सुतार साहेबांच्या कोर्टात. आरोपी कृष्णकुमार दहिया यांना सोनीपत हरियाणा या ठिकाणी अटक करून आज मेहरबान न्यायालय भिवंडीत या कोर्टात आज हजर केले आहेत. आज सरकारी वकील आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहेत आणि मी डिफेन्स लॉयर म्हणून आमचा युक्तिवाद झाला. त्या युक्तिवादच्या अनुषंगाने मेहरबान न्यायालयाने त्यांना 9 तारीखपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. कपिल दहिया या संपूर्ण प्रकरणामध्ये काय नक्की रोल आहे? पोलिसांच्या रिमांडच्या अनुसार पोलिसांनी रिमांडमध्ये असा नमूद केलेला आहे की त्यांनी कपिल दहियानी स्वतःची ओळख लपवण्यासाठी तो फिरत होता. म्हणजे जिथे तो राहत होता तिथून तो त्याची स्वतःची ओळख लपवलेली होती आणि तो फरार होता. आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की 25/6/2026 रोजी अटक आरोपी धीरज बलराज सिंग यांच्यासोबत भिवंडीमध्ये प्रश्नपत्रिका विक्री करण्यासाठी तो ग्राहकांना शोधण्याकामी इथे आलेला होता, असा पोलिसांनी डिफेन्स दिलेला. आणि तिसरा त्यांचा असा डिफेन्स होता की कपिल कुमार दहिया जे 26/6/2026 रोजी प्रश्नपत्रिका विक्री करण्यासाठी काही व्यक्तीला भेटण्यासाठी इथे आलेला होता आणि त्यासंबंधित त्याची ओळख पटवून त्यांच्याकडे तपास करणे बाकी आहे, असा पोलिसांनी त्यांचा म्हणणं युक्तिवाद मेहरबान न्यायालयासमोर केलेला आहे. मी माझा डिफेन्स असा घेतला की माझा जो क्लायंट आहे कपिल कृष्ण दहिया हा मुंबईला फिरण्यासाठी आलेला होता. तो कुठल्याही प्रश्नपत्रिका इथे विकण्यासाठी किंवा ग्राहक शोधण्यासाठी आलेला नव्हता. आणि तसेच मी मेहरबान सुप्रीम कोर्ट ज्यांचा राजेश मिहिर शाह जे लँडमार्क जजमेंट आहे ज्याच्यामध्ये जस्टिस मसी साहेबांनी डिलिव्हर केलेला आहे की 2 तास अगोदर 47चं नोटीस आणि 48चं नोटीस आरोपींना देण्या अनिवार्य आहे. त्या संदर्भात मी बोललो की हा जो कपिल कुमार दहिया आहे तो हरियाणाचा, त्याला मूळ मराठी भाषा येत नाही, तर त्याला हिंदीत दिलेलं आहे का नाही. तर मेहरबान न्यायालयाने निदर्शनास असा आला की त्याला हिंदीमध्ये समजपत्र दिलेले आहे, कशा संदर्भात त्याला अटक करण्यात आली. आणि त्यानंतर मेहरबान न्यायालयाने त्याला 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी फर्दर इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलीस कोठडीमध्ये आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, भिवंडी.